श्री स्वामी समर्थ। आज आपण बनवणार आहोत भेंडी। ही मी लसूण भेंडी बनवणार आहे। एकदम सिंपल पद्धतीने 3 वस्तूंमध्ये आपली लसूण भेंडी तयार होईल। खूप टेस्ट लागते आणि याचा चिकटपणा जाण्यासाठी मी एक टिप्स पण दिलेली मध्ये व्हिडिओच्या मध्ये दिली आहे, तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ नक्की बघा, म्हणजे तुम्हाला कळेल की आपली भेंडी चिकट नको व्हायला। तर चला मग आपण भेंडी तयार करूया। त्यासाठी मी इथं भेंडी घेतली आहे। ही माझ्याकडे गावरानी भेंडी, जिला थोडे बारीक काटे असतात ती। आता मी तिला अशी बारीक चिरून घेतली। ही भेंडी पटकन होते आणि चवीला खूप छान लागते। लहान मुलं खूप आवडीने खातात। आता मी इथं लसूण घेतलाय, कारण आपल्याला लसूण भेंडी करायची म्हणून आपण लसूण जास्त घ्यायचा। आता मी खलबत्त्यात छान कुटून घेते। बघा असं जास्त बारीक नाही करायचं। आता इथं मी तेल घेतले कढईमध्ये। तेल तापले, आता त्यात मोहरी घालून घेते। खूप कमी वस्तूंमध्ये लसूण भेंडी तयार होते आणि पटकन तयार होते। आता मोहरी घालून घेतली। आता त्यात आपण जिरं घालून घेऊ। आता आपण जो लसूण घेतला होता खलबत्त्यात वाटून तो टाकणार आहे। बघा असं जाड जाड लसूण वाटायचं, जास्त बारीक नाही करायचा। आता लसूणला छान आपण लाल होऊ देऊ, म्हणजे जास्त करपवणार पण नाही, पण लालसर होऊ देऊ त्याला, म्हणजे तो कुरकुरीत होईल, तर भाजीला टेस्ट छान येईल। छान तळू देऊ। बघा आपला लसूण आता लाल झालाय। त्यात मी आता भेंडी टाकून घेते। भेंडी टाकून घेतली। आपला खाली आता लसूण छान लाल होतोय, आपण वरून भेंडी टाकून घेतली। करपवणार पण नाही आपण तो लसूण। आता बघा, हे बघा लसूण आपला लाल झालाय। आता छान याला आपण मिक्स करून घेऊ। आपली अशी भेंडी चिकट चिकट होते, तिला तार सुटतायत। चिकट असं खूप लोकांना आवडते भेंडी, पण बघा आता मी इथं दही टाकेल 2 चमचे, पण त्यामुळे भेंडी आंबट पण होणार नाही। आंबट दही घेतलं तरी भेंडीची चव छान लागते। आता मी इथं बघा, मी इथं 2 चमचे दही घालून घेतलंय। आता याला छान मिक्स करून घेते, म्हणजे आपली भेंडी लवकर सॉफ्ट पण होईल आणि चिकट पण होणार नाही। छान असं मिक्स करून घ्यायचं। तुम्ही या जागी लिंबूचा रस पण वापरू शकता। आता आपण हे छान मिक्स करून घेऊ। सुरुवातीला तुम्हाला हे चिकट चिकट वाटेल, पण जसं भाजी छान आपली शिजेल तसं भाजी छान मोकळी होऊन जाईल। छान असं मिक्स करत राहायचं, म्हणजे भाजी खाली लागणार नाही। 2 मिनिटं मिक्स करा। आता आपण याच्यात मसाले घालून घेऊ। ह्या भाजीला लसूणचा खूप छान फ्लेवर येतो। आता यात मी तिखट घालून घेतलंय, हळद घालून घेते आणि धने पावडर घालून घेणार आहे। यात मी कोणतेही मसाले टाकणार नाही। बघा धने पावडर सगळं घालून घेतलं मी। आता छान हे मिक्स करून घ्यायचे। आता छान मिक्स झालंय। आता यात आपण मीठ टाकून घेऊ। चवीनुसार मीठ टाकून घेतलंय। आता याला परत आपण परतवून घेऊ। आपली भाजी तयार झाली। बघा ही भाजी मी 10 मिनिटात तयार केली। दहीमुळे भाजी पटकन शिजते आणि चिकट पण नाही होत। बघा किती छान मोकळी भाजी झाली आपली। मुलं खूप आवडीने खातात ही भाजी। आता आपली भाजी तयार झाली। आता आपण गॅस बंद करून देऊ आणि त्याच्यात बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊ। बघा किती कमी वस्तूंमध्ये आपली भाजी पटकन तयार झाली आहे। आता छान आपण मिक्स करून घेऊ। आपली भाजी तयार आहे। तुम्हाला या भाजीची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट्स नक्की करा, आणि माझे इतर व्हिडिओ पण नक्की बघा
आणि लाईक करा. मी माझ्या व्हिडिओच्या लिंक खाली बॉक्समध्ये दिल्या आहेत, तिथून माझ्या व्हिडिओ नक्की बघा आणि लाईक करा. कमेंट्स नक्की करा. तुम्ही कमेंट्स करत नाही, नक्की कमेंट्स करा. आणि चॅनलला सबस्क्राईब करा. घंटीचं बटन नक्की दाबा. श्री स्वामी समर्थ.